नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण 15व्या युनिटमधलं शेवटचं सेशन आपण घेणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट देत असतील किंवा पहिल्यांदाच ते चॅनलचे लेक्चर वगैरे बघत असतील, त्या विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे, जर काही मटेरियल किंवा जर काही क्वेश्चन व्यवस्थित वाटत असतील किंवा काही कामाचे वाटत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर आय टी आय प्रिन्सिपल जे गट ब ची एक्झाम आहे त्याचे माझे थेरी लेक्चर सुद्धा माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. सगळे MCQ चे लेक्चर सुद्धा बऱ्यापैकी टाकलेले आहेत. म्हणजे मला जसा जसा वेळ मिळतो तसं तसं मी ते टाकत असतो. तर जे कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण लेक्चरला सुरुवात करू. बघा आता क्वेश्चन नंबर 121 काय विचारलं आपल्याला की फायनान्स कमिशन फॉर्म फर्स्ट फॉर्मिंग किंवा फर्स्ट फायनान्स कमिशन फॉर्मिंग असं वाचा, तुम्हाला जे सोयीचं वाटते ते. पहिल्यांदा भारतात पहिल्यांदा वित्त आयोग कधी स्थापन झाला होता, तर 22 नोव्हेंबर 1951. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 122 बघा. फायनान्स कमिशन कन्स्टिट्यूट बाय त्याचं PM आहे का? उत्तर नाही. फायनान्स मिनिस्टर सुद्धा नसते. तर त्याचं ऑप्शन नंबर किती आहे? 3 हे करेक्ट असणार आहे. प्रेसिडेंट उत्तर आहे, हे सुद्धा येण्याचा संबंध नाही. क्वेश्चन नंबर 123 फार महत्वाचा क्वेश्चन आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. चूज द करेक्ट सेंटेन्स किंवा काहीतरी म्हणा त्याला, चूज द करेक्ट स्टेटमेंट. फार महत्वाचा साधा दिसता प्रश्न आहे, परंतु एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. काय सांगितलं एक मध्ये आपल्याला की आर्टिकल 280 सेंट्रल फायनान्स कमिशन बरोबर आहे. 280 केंद्राचा वित्त आयोग आहे. नंतर आर्टिकल 243I स्टेट फायनान्स कमिशन हे सुद्धा बरोबर आहे. तर हे दोन्ही कलम, जसं आपल्याला बजेटवर मागच्या वेळेस की बाबा आय टी प्रिन्सिपलची जी 18 फेब्रुवारी 2026 जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये बजेटवर प्रश्न आला. त्यामध्ये राज्याचा बजेट कोणत्या कलमात आहे ते विचारलं होतं. 202 कलम होता आणि केंद्राचा बजेट किती मध्ये असते? तो 112 मध्ये. तसंच इथं सुद्धा केंद्राचा वित्त आयोग किती मध्ये आहे? कलम 280 मध्ये. आणि राज्याचा वित्त आयोग किती मध्ये आहे? 243 आहे. हे दोन्ही कलम लक्षात ठेवणं सोपं आहे. आता इथं जर परीक्षेत IJK असं आलं ना तर फार सोपं आहे. आय आणि इन्कम, इन्कम म्हणजे जवळपास आपल्याला पैशाच्या किंवा फायनान्सच्या संदर्भात येते ना, त्यामुळे असं कन्फ्यूज व्हायचं गरज नाही. म्हणजे आय म्हणजे इन्कम म्हणून लक्षात, जरी आय म्हणजे इन्कम असं जर लक्षात ठेवलं तरी ते फायनान्स सापडून जाते. म्हणजे बाबा तिथं जर समज जे दिला, के दिला 243 तर आपल्याला ते एल दिला तर ते लगेच टॅकल होणार आहे. म्हणून त्याचा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, किंवा म्हणजे 1 and 2. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतर 124 जर बघितलं आपण तर काय म्हणते, कंपोजिशन ऑफ फायनान्स कमिशन. त्याच्यामध्ये एक चेअरमॅन आणि 4 मेंबर असतात. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 125 काय सांगितलं? टेनर ऑफ 16व्या वित्त आयोगाचा टेनर किती आहे किंवा कालावधी काय? तर त्याचा कधी सुरू झाला? तो 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. म्हणजे याचा 5 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे आता सुरू झालेला आहे. म्हणजे जरी आपण जर असं बघितलं की 16वा वित्त आयोग 2023लाच इस्टॅब्लिश झाला, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन या वर्षापासून म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा त्याचा टेनर असणार आहे. नंतर बघा इथं काय सांगितलं की 126 मध्ये रेकमेंडेशन ऑफ द फायनान्स कमिशन फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आता जे वित्त आयोगानं जे काही शिफारशी केल्या असतात ते काही मंडेटरी किंवा कंपल्सरी असतात का? नाही. त्या आणि गरज नसते असंही नसते, तर ते काय ऍडव्हायझरी स्वरूपातलं असतं. हे सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन आयोगानं याच्यावर सुद्धा बऱ्याचदा क्वेश्चन विचारलेला आहे की वित्त आयोगाच्या जे काही शिफारसी किंवा रिकमेंडेशन आहेत ते शासनावर किंवा गव्हर्नमेंटवर कंपल्सरी आहेत का? तर कंपल्सरी नसतात. ते ऍडव्हायझरी स्वरूपात फक्त सल्लाच्या स्वरूपात असतात. म्हणजे शासनाच्या मनावर आहे ते ऐकायचं ना ऐकायचं. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 ऍडव्हायझरी स्वरूपाच्या रिकमेंडेशन असतात, हे लक्षात घ्यायचं. जर एक्झाम मध्ये मेंडेटरी वगैरे असं काही आलं तर ते चुकीचं समजायचं. किती झाले? हा, 126 पर्यंत आलो आपण. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 127 बघा. आता काय सांगितलं 127 मध्ये? डिस्ट्रीब्युशन ऑफ द टॅक्सेस बिटवीन सेंटर अँड द स्टेट अँड अमाउंग द स्टेट इज द मेन रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे? त्यासाठी तर वित्त आयोग स्थापन केला झाला. म्हणजे काय, फायनान्स कमिशनचे महत्वाचं कार्य आहे ते, किंवा त्याचा महत्वाचा रोल आहे. ह्युमन राईट कमिशनचा दूर दूर संबंध नाही. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स सुद्धा नसते. RBIचाही दूर दूर संबंध नाही. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. हे सुद्धा फार एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे की बघा, स्टेट शेअर इन द सेंट्रल टॅक्सेस ॲज पर द 16 फायनान्स कमिशन 16व्या वित्त आयोगानुसार राज्याचा वाटा किती आहे म्हणते बाबा त्या याच्यामध्ये? तर ती किती असते की 41% वाटा आहे. हे व्हॅल्यू लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 129 काय सांगितलं? फर्स्ट चेअरमॅन ऑफ द फायनान्स कमिशन पहिल्या
म्हणजे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा पहिल्या फायनान्स कमिशनचे, तर त्याचे केसी नियोगी हे होते. ऑप्शन नंबर एक हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 130. बघा आता काय सांगितलं आपल्याला, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे की कोणता आहे बाबा यातला. चेअरमॅन ऑफ द 16 फायनान्स कमिशन इज डॉक्टर अरविंद पनगारिया. बरोबर आहे, अरविंद पनगारियाच याचे चेअरमॅन आहे 16व्या वित्त आयोगाचे. सेक्रेटरी ऑफ द 16 फायनान्स कमिशन इज ऋत्विक पांडे. हे सुद्धा नाव लक्षात घ्यायचं. कधी कधी आपण चेअरमॅन पाठ करतो पण तो सेक्रेटरी माहित नसते. आयोगावाले सेक्रेटरी विचारून टाकते म्हणजे, त्याच्यामुळे सेक्रेटरी आणि चेअरमॅन सुद्धा बऱ्याच जर आपण बघितलं ना, तर याच्यावर असे फिरून फिरून प्रश्न येतात, विचारते. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3, सेक्रेटरी म्हटलं तर ऋतिक पांडे आणि चेअरमॅन म्हटलं की डॉक्टर अरविंद पनगरिया, 16व्या वित्त आयोगाचे, म्हणजे जे चालू वित्त आयोग आहे तो 16वा वित्त आयोग आहे. आता बघा 131 रिकाम्या जागा इथं दिलेली आहे आपल्याला. इन फायनान्शियल मॅनेजमेंट मीन्स चेकिंग अँड व्हेरीफाईंग फायनान्शियल रेकॉर्ड ऑफ द पर्सन, कंपनी और एनी ऑर्गनायझेशन टू मेक शुअर एव्हरीथिंग इज करेक्ट, हॉनेस्ट अँड लिगल. तर त्याला ऑडिट म्हणत असतो आपण. ऍडिशन नाही, सर्वे नाही, अकाउंटिंग सुद्धा नाही. हे म्हणजे तिन्ही ऑप्शनचा काही संबंध नाही. क्वेश्चन नंबर 132 बघा. काय सांगितलं आपल्याला, टाइप्स ऑफ ऑडिट आर. कोणतं इंटरनल असते, एक्सटर्नल असते, कॉस्ट ऑडिट असते, मॅनेजमेंट ऑडिट असते, टॅक्स ऑडिट असते, स्टॅच्युटरी असते, गव्हर्नमेंट असते. त्याच्यामुळे सगळे करेक्ट आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन नंबर 133 बघा. रिकामी जागा दिली, ब्लँक स्पेस दिली आणि म्हटलं की इज द मेथड ऑफ कम्पेअरिंग कॉस्ट अँड बेनिफिट टू डिसाइड द व्हेदर अ प्रोजेक्ट शुड बी ऍक्सेप्टेड ऑर नॉट. तर त्याला काय म्हणतो, ऑप्शन नंबर 1 CBA म्हणजे कॉस्ट बेनिफिट अनालिसिस, और BCA म्हणजे बेनिफिट कॉस्ट अनालिसिस. म्हणजे ऑप्शन नंबर 1च बरोबर आहे. हे बाकी काही हे रिलेटेड नाही किंवा म्हणजे चुकीचं आहे हे सगळं. तर त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 134 काय सांगितलं, टोटल बेनिफिट डिवायडेड बाय टोटल कॉस्ट कॉल्ड ॲज. तर त्याला काय म्हणत होतं, BCA किंवा CBA रेशिओ. म्हणजेच काय, बेनिफिट कॉस्ट अनालिसिस किंवा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस रेशिओ म्हणतो. आता बघा काय काय डिवायडेड, टोटल बेनिफिट म्हणजे डिवायडेड बाय कॉस्ट. म्हणजे हिचा जर बी आपण लक्षात घेतला आणि हिचा सी जर लक्षात ठेवला तर BCA बरोबर सापडते. त्यामुळे असं काही फार गोंधळ होण्याचं कारण नाही. क्वेश्चन नंबर 135, इफ द BCA इज ग्रेटर दॅन 1 देन द प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करायचा आहे ना, कारण की 1 कधी येणार, जेव्हा जो डिवायडर लहान असणार म्हणजे टोटल कॉस्ट कमी असणार आणि बेनिफिट जास्त जर असला तरच ग्रेटर दॅन 1 येणार ना. म्हणजे जर आपल्याला कॉस्ट कमी आणि त्याचे बेनिफिट जास्त असतील तर म्हणजे त्याची व्हॅल्यू BCA ची किंवा CBA ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1 येणार. मग त्या केसमध्ये आपण काय करणार की तो प्रोजेक्ट ऍक्सेप्ट करणार. म्हणून ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 136, इफ द BCA इज लेस दॅन 1 देन प्रोजेक्ट काय रिजेक्ट होते, तो ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 137 बघा. कंपोनंट ऑफ द BCAR कोणतं असते, कॉस्ट असते, डायरेक्ट कॉस्ट असते, इनडायरेक्ट कॉस्ट असते, इंटँजिबल कॉस्ट असते, सगळे असतात. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 38, रिकामी जागा दिली, इज अ परमनंट रिडक्शन इन द कॉस्ट विदाउट रिड्युसिंग द क्वालिटी, इफिशियन्सी अँड परफॉर्मन्स. त्याला कॉस्ट रिडक्शन म्हणतात, कॉस्ट एनहान्समेंट नाही, कॉस्ट डिसायडर नाही, म्हणजे हे येणारच नाही. तर ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 139, कॉस्ट कॅल्क्युलेटेड सेपरेटली फॉर इच जॉब कॉल्ड ॲज. तर जॉब कॉस्टिंग म्हणतात त्याला, जॉब सेपरेशन नाही. त्यामुळे हे दोन्ही येण्याचा संबंध नाही, हे तर दूर दूर येण्याचा संबंध नाही. क्वेश्चन नंबर 140, कॉस्टिंग बेस ऑन द पर जॉब इन जॉब कॉस्टिंग, जॉब कॉस्टिंग मेथड यूज. ही जॉब कॉस्टिंग मेथड कुठं असतात, तर ते स्मॉल प्रोडक्शन कंपनीमध्ये हे जॉब कॉस्टिंग मेथड यूज करतात. तर त्याच्यामुळे 140चं जे उत्तर असणार आहे हे 1 नंबरचं ऑप्शन करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 140, कॉस्ट इज कॅल्क्युलेटेड फॉर इच स्टेजेस और इच प्रोसेस कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणत असतो आपण, जॉब प्रोसेस. ऑप्शन नंबर 2 असणार आहे 141चं करेक्ट. तर आता क्वेश्चन नंबर बघा 142. काय सांगितलं, आता बघा रिकामी जागा दिली, इज अ परमनंट रिडक्शन इन द कॉस्ट विदाउट रिड्युसिंग क्वालिटी. म्हणजे 2 वेळा झाला का प्रश्न हा. हा रिपीट झाला वाटते हा प्रश्न. बरं ठीक आहे. 138 ऑलरेडी आपण बघितलेला, कॉस्ट रिडक्शन म्हणजे हा तो 2 वेळा झाला त्याच्यामुळे. बरं ठीक आहे, जाऊ द्या. रिकामी जागा दिली, इज अ परमनंट रिडक्शन इन द कॉस्ट विदाउट रिड्युसिंग क्वालिटी, इफिशियन्सी अँड परफॉर्मन्स. त्याला कॉस्ट रिडक्शन म्हणलं. तर 142चं सुद्धा 1 ऑप्शन नंबरचं आहे. नंतरचा प्रश्न 142 बघा. अचिव्हिंग द डिझायर रिझल्ट ऑफ द प्रोग्राम
ॲट द लोएस्ट पॉसिबल कॉस्ट कॉल्ड ॲज, त्याला काय म्हणत असतो आपण, कॉस्ट इफेक्टिव्हनेस ऑफ द प्रोग्राम. ऑप्शन नंबर एक. 143चा प्रश्न बघा आता काय सांगितला. रिकामी जागा दिली. इज द इनिशियल एक्सपेंडिचर ऑकर टू द अक्वायर कन्स्ट्रक्ट ऑर क्रिएट अ लॉंग टर्म असेट दॅट विल बी यूज फॉर मेनी इयर्स, तर त्याला कॅपिटल कॉस्ट म्हणतो आपण. ऑप्शन नंबर किती असणार आहे, तर 2 नंबरचा ऑप्शन, 143चा ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे. आता 144चा हा जो क्वेश्चन आहे, 144चा हा आयटीआय प्रिन्सिपल 2014ची जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. अ प्रोग्राम कॉस्ट इफेक्टिव्हनेस कॅन नॉट बी ॲक्सेस ऑन द बेसिस ऑफ, तर कॅपिटल कॉस्टच्या बेसिसवर ॲसेस होत नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 सोशल कॉस्टच्या बेसवर ॲसेस होते त्याचं. प्रायव्हेट कॉस्टच्या बेसिसवर होते, पब्लिक कॉस्टच्या बेसिसवर होते, परंतु कॅपिटल कॉस्टच्या बेसवर होत नाही. आपल्याला कॅन नॉट बी ॲसेस विचारलं तर म्हणजे त्याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 4, किंवा ते माझ्याच्यानं चुकून ABCD असं झालं. म्हणजे 1 2 3 4 जर याला नंबर दिले तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. हे डबल डबल प्रश्न झाले त्याच्यामुळे मी त्याच्या काट मारला, म्हणजे इथपर्यंतच तुम्ही हे वाचायचं आहे. म्हणजे आता मी बघा प्रत्येक सेशनमध्ये मी जनरली 40-40 क्वेश्चन घेतले होते, परंतु आता कसं याच्यामध्ये थोडेसे कमी घेतले. म्हणजे या सेशनमध्ये मी 24च, म्हणजे आता हे चॅप्टरच संपलं त्याच्यामुळे ते क्वेश्चनच बनवायला जागा राहिली नाही, त्याच्यामुळे मग इथं कमी क्वेश्चन घेतलेले आहेत. होप करतो बऱ्याच गोष्टी माझ्या पद्धतीनं मी फास्टमध्ये सांगायचा प्रयत्न केला. काही महत्त्वाचं वाटत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.